बारे पोलीस स्टेशन तालुका सुरगाणा यांच्या मार्फत बारे पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सर्व माध्यमिक शाळा, आश्रमशाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील APS सोपान राखोंडे साहेब यांनी डॉक्टर राजेंद्र भारुड यांचे मी एक स्वप्न पाहिलं व मीना गवाणकर यांचे एक होता कारभार हे दोन्ही पुस्तकं भेट दिले व यापैकी इयत्ता 8वी ते 10वी साठी मी एक स्वप्न पाहिलं तर इयत्ता 11वी व 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक होता कारभार या पुस्तकांवर आधारित निबंध लेखन स्पर्धेचं आयोजन डांग सेवा मंडळ नाशिक संचालित माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बारे येथे करण्यात आलेलं होतं। या निबंध लेखन स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आलेला असून माननीय APSC सोपान राखोंडे साहेब हे वैयक्तिक प्रत्येक शाळेत जाऊन सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना एक छान असं पुस्तक, मेडल व प्रमाणपत्र देऊन सन्मान करणार आहेत, तर इतर विद्यार्थ्यांना सभा प्रमाणपत्र देऊन त्यांचे अभिनंदन करणार आहेत। निबंध स्पर्धेच्या निकालामध्ये मी एक स्वप्न पाहिलं यामध्ये प्रथम क्रमांक विद्या धनराज धूम माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ विद्यालय बारे, द्वितीय संगीता युवराज धामोळे जय योगेश्वर विद्यालय ठाणगाव, तृतीय भूमिका महादू गायकवाड जय योगेश्वर विद्यालय ठाणगाव, उच्च माध्यमिक गटातून प्रथम दुर्गा प्रकाश राऊत अनुदानित माध्यमिक आश्रमशाळा मनखेड, द्वितीय शाहिल शालिनी दौंड माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ विद्यालय बारे, तृतीय लीलाधर विनायक टोपले आदी जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आमदा पळसण यांना हे पुरस्कार प्राप्त झालेले आहेत। ही निबंध लेखन स्पर्धा माननीय APSC सोपान राखोंडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली श्री बापूराव पगारे दादा व श्री नितीन अहिरे सर यांनी यशस्वी पद्धतीने संपन्न केलेली आहे। तसेच ही निबंध लेखन स्पर्धा यशस्वी होण्यासाठी सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाच्या माननीय मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांचे सहकार्य लाभले। जनमत लाईव्ह न्यूजसाठी बोरगाव प्रतिनिधी लक्ष्मण बागुल यांची रिपोर्ट।